Hello students, welcome to Kshitij Eyes. So students, आज आपण MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2025 च्या दृष्टीने काही पॉलिटीच्या इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस करणार आहोत. तर MPSC किंवा UPSC असू दे, कोणत्याही एक्झाम मध्ये आपल्याला पॉलिटीच्या क्वेश्चन मध्ये एक क्वेश्चन कायम पाहायला मिळतो. त्याच्या ऑप्शन मध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल जसं की एक्झाम्पल आहे की बाबा बेसिक टर्म्स ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केले किंवा मेन्शन केलेलं नाही किंवा मेन्शन केले पण एक्सप्लेन केलेलं नाही या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात आणि हे क्वेश्चन ठरलेले आहेत यापैकी एक तर एक क्वेश्चन येतोच. तर बेसिक स्ट्रक्चर ही कन्सेप्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन केलेली नाही. ठीक आहे, म्हणजे बेसिक स्ट्रक्चर असं काही वर्ड आपण युज केलेला नाही. पण आता हे कधी आपल्याला मिळाली ही टर्म तर केशवानंद भारती ची केस आहे जे 1973 ची, त्या केस मध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं. ठीक आहे, तसंच पुढे ज्युडिशियल रिव्ह्यू ही पण एक्सप्लिसिटली मेन्शन केलेली नाही, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेली नाही. आता आर्टिकल 13 मध्ये कन्सेप्ट रिलेटेड बोलले पण ही टर्म मेन्शन केलेली नाही. त्याच्यानंतर फेडरेशन ही पण टर्म मेन्शन केलेली नाही. जरी आपल्यामध्ये फेडरेशन आपलं जे कॉन्स्टिट्यूशनचं फेडरल स्ट्रक्चर जरी असलं तरी आपल्याला ही टर्म आपण कुठे मेन्शन केलेली नाही. त्याच्याऐवजी आपण आर्टिकल 1 मध्ये युनियन ऑफ स्टेट्स अशी टर्म मेन्शन केल्या पण फेडरेशन हा वर्ड आपण वापरलेला नाही. त्यानंतर बजेट बजेट पण आपण मेन्शन केलेलं नाही. बजेटच्या ऐवजी आपल्याला काय मिळतं पाहायला तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हे आपल्याला आर्टिकल 12 मध्ये पाहायला मिळतं. म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन काय येणार आहे बाबा की बाबा आर्टिकल 112 मध्ये आपल्याला बजेट ही टर्म मेन्शन केलेली पाहायला मिळते. तर ते मेन्शन केल्या का नाही तर बजेट वर्ड नाही तर त्याच्या जागी काय आहे तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. त्यानंतर व्हीप. ठीक आहे, व्हीप आपल्याला मेन्शन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण केलेलं नाही आणि आपल्या रूल हाऊस मध्ये जे संसद आहे त्याच्या गृहामध्ये पण किंवा आपल्या विधानसभा काय जे काय असेल ते त्याच्यामध्ये व्हीप ही टर्म मेन्शन केलेली नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढचा ऑफिस ऑफ प्रॉफिट. बऱ्याचशा याच्यामध्ये कोणाला जर आपल्याला अपॉइंट करायचं असेल ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बाबा ऑफिस ऑफ प्रॉफिट त्याचा आहे का हे असं विचारलं जातं. तर ही टर्म आपण मेन्शन केलेली आहे पण त्याची डेफिनेशन काय दिलेली नाही. ठीक आहे, तर कॉन्स्टिट्यूशन मेन्शन ऑफिस ऑफ प्रॉफिट अंडर आर्टिकल 102 191 ह्याच्यामध्ये आपल्याला मिळाले ते पण कशासाठी तर डिस्क्वालिफाय करण्यासाठी, पण त्याची डेफिनेशन काय दिलेली नाही. पुढचा आहे 0 आवर. 0 आवर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण नाही आणि आपल्या रूल प्रोसिजरची जी रूल आहे त्याच्यामध्ये पण नाही. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आवर ह्याचे पण सेम तीच कंडिशन आहे. कधी असतं तर फर्स्ट आवर ऑफ एव्हरी सिटिंग. ठीक आहे, त्याच्या अगोदर जो पहिला आवर आहे त्यालाच आपण क्वेश्चन आवर म्हणतो. ठीक आहे, पुढचा पब्लिक ऑर्डर मेन्शन केले पण त्याची डिफाइन केलेलं नाही. पब्लिक ऑर्डर म्हणजे काय हे मेन्शन केले पण त्याची डेफिनेशन काय आहे हे सांगितलेलं नाही. त्यानंतर पब्लिक इंटरेस्ट हे पण सेम तसंच आहे, मेन्शन केले कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण त्याची डेफिनेशन नाही. मेन्शन कुठे कुठे केले तर आर्टिकल 22(6). ठीक आहे, 31A, त्यानंतर 31AC, त्यानंतर 263 302. ठीक आहे याच्यामध्ये. त्यानंतर रिजनेबल रिस्ट्रिक्शन मेन्शन केले पण त्याची डेफिनेशन काय दिलेलं नाही की रिजनेबल रिस्ट्रिक्शन म्हणजे काय वगैरे हे डेफिनेशन दिलेली नाही. सोशलिस्ट मेन्शन केले पण डेफिनेशन दिलेली नाही. ठीक आहे, कधी ऍड केलंय तर आर्टिकल 42. हे आपल्याला माहित पाहिजे की आपल्याला जी प्रिएम्बल आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 42 अमेंडमेंट 42 अमेंडमेंट मध्ये आपण हे ऍड केलेलं आहे. त्यानंतर सेक्युलर मेन्शन केले पण त्याची डेफिनेशन दिलेली नाही. ठीक आहे, हा याचं पण सेम तसंच आहे की 42व्या घटना दुरुस्तीनुसार ऍड केले पण त्याचं अजून डेफिनेशन वगैरे असे काही दिलेलं नाही. त्यानंतर मायनॉरिटीज. ठीक आहे, ओनली मेन्शन डिफाइन केलेलं नाही. खाली आर्टिकल्स वगैरे इकडे पलीकडच्या साईडला सगळे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यानंतर अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी वरती एक आलतं मला वाटते लक्ष्मीकांत त्याच्यामध्ये मेन्शन केले हे. ठीक आहे, तर हे मेन्शन केले पण त्याची डेफिनेशन दिलेली नाही. ठीक आहे, अनटचेबिलिटी कोणता आर्टिकल आहे तर आर्टिकल 17. त्यानंतर डोमासाईल फक्त मेन्शन केले त्याची डेफिनेशन दिलेली नाही. त्यानंतर मार्शल लॉ ह्याचं पण फक्त मेन्शन केले डेफिनेशन केलेली नाही. ठीक आहे, तर बाबा द कॉन्स्टिट्यूशन मार्शल लॉ कुठे तर आर्टिकल 34 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मेन्शन केले पण त्याची प्रॉपर डेफिनेशन अशी नाही. कुठं मेन्शन केले तर आर्टिकल 61 मध्ये. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मेन्शन केले पण डेफिनेशन दिलेली नाही. आर्टिकल 129 असू दे किंवा 215 मध्ये आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे मिळाले पण त्याची डेफिनेशन आपल्याला मिळत नाही. त्यानंतर शेड्यूल कास्ट मेन्शन केले पण त्याची डेफिनेशन काय असेल हे आपल्याला माहित नाही. ठीक आहे, तर आर्टिकल 341 किंवा 342 341 नुसार इट एनवेज द प्रेसिडेंट टू पॉवर टू स्पेसिफाय व्हॉट कास्ट म्हणजे ट्राइब आपल्या युनायटेड असू दे किंवा स्टेट मध्ये असू दे
कोण एसटी मध्ये येणार, कोण एससी मध्ये येणार हे तिथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा शेड्यूल ट्राईब हे मेन्शन केले पण त्याची डेफिनेशन दिलेली नाही. अँग्लो इंडियन्स मेन्शन पण केले आणि त्याची डेफिनेशन पण दिलेलं आहे. ठीक आहे, आर्टिकल त्याचं 366. त्यानंतर पुढचा येणार आहे प्रूव्ड मिसबिहेवियर ऑर इनकॅपॅसिटी मेन्शन केले पण त्याची डेफिनेशन दिलेली नाही. पुढचा मिसबिहेवियर मेन्शन पण केले आणि त्याची डेफिनेशन पण केले. ठीक आहे, इथे युपीएससी मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आर्टिकल 317. ठीक आहे, 317 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लीडर ऑफ द हाऊस मेन्शन केलेलं नाही. त्यानंतर लीडर ऑफ द ऑपोजिशन ठीक आहे मेन्शन केलेलं नाही. हे आता मोस्ट टाइम पैकी लीडर ऑफ द ऑपोजिशन मेन्शन केले की नाही तर हे मेन्शन केलेलं नाही. त्याच्यानंतर कॅबिनेट मेन्शन पण केले आणि त्याचं डेफिनेशन पण आपल्याला पाहायला मिळते. प्राईम मिनिस्टर विल बी द लीडर ऑफ द हे सांगितले पण असं काही मेन्शन केलेलं नाही. त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड फक्त मेन्शन केले त्याची डेफिनेशन दिलेलं नाही. त्याच्या रिलेटेड आर्टिकल आपल्याला आर्टिकल 44 पाहायला मिळतं. ठीक आहे, आता वरती जे आपण टर्म्स सगळ्या ह्या डिस्कस केलेले आहेत ह्या टर्म्स मध्ये तुम्हाला हा चार्ट मिळून जाईल आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती. ठीक आहे, तर टेलिग्राम ग्रुप वरती तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपचं मी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये पिन करून ठेवतो लिंक त्याची. तर इथं तुम्हाला टर्म्स मिळतील. या साईडला तुम्हाला मेन्शन नॉट मेन्शन किंवा ते एक्सप्लेन केलंय का नाही हे तुम्हाला मिळेल आणि या साईडला त्याच्या रिलेटेड एक्सप्लेनेशनची नोट मिळेल की बाबा त्याच्या रिलेटेड काय बाकीचा फॅक्ट आहेत किंवा काय डाटा आहे ते मिळून जाईल. ठीक आहे, तर आता खाली काहीतरी ट्रॅप्स आहेत की एमपीसी आणि युपीसी मध्ये ही वरचे जे टर्म्स आहेत ठीक आहे ह्याच्यावरतीच खाली काही ना काहीतरी ट्रॅप्स असतात. आता हे स्टेटमेंट तुम्ही डायरेक्टली वाचलं जागा नाही, हे सगळे स्टेटमेंट तुम्हाला काय वाटणार बरोबर वाटणार. ठीक आहे, हे सगळे स्टेटमेंट तुम्हाला जसं की द टर्म बजेट इज मेन्शन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ अंडर आर्टिकल 2 हे काय स्टेटमेंट चुकीचं आहे. आता मगाशीच आपण बघितलं की बजेट हा शब्द दिलेला नाही, ह्याच्या जागी काय दिलाय अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द दिलाय. ठीक आहे, तर बजेट दिलेला नाही. आता हे बाकीच तुम्हाला मी ट्रॅप्स सगळे इथं मेन्शन करून ठेवले हे सगळे आपल्याला ट्रॅप्स पाहायला मिळतील. ह्या ट्रॅप्सला 100% आपण बेसिक आपल्याला रेग्युलर वर्ण वाचलं असलं तर 100% आपण ह्यात फसणार आणि ते उत्तर आपलं चुकीच येणार. ठीक आहे, तर हे मी सगळे ट्रॅप्स दिले ते ट्रॅप्स वाचून घ्या. जर तुम्ही फक्त हा वरचा जरी चार्ट केला तर तुम्हाला ह्या ट्रॅप्स मध्ये तुम्ही काय फसणार नाही. तर ट्रॅप्स पण एकदा तुम्ही वाचून घ्या सगळे, मी आता एक्सप्लेन करत नाही. ह्याच्यामध्ये दिलं की सेम्स टू बी करेक्ट पण ते करेक्ट नसणार आहेत असे ट्रॅप सगळे एमपीसी आणि युपीसी मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.